नमस्कार मंडळी, एलडीआरचा आजचा 11 दिवस एलडीआरचा आमचा 11वा दिवस। काल रात्री आम्ही निवांत झोपलो। काल ॲक्च्युली आमचं कोईमत्तूरमध्ये थांबायचं नियोजन होतं, ते मदुराईमध्ये शिफ्ट झालं कारण गाडीच्या क्लच पेटा गेल्या होत्या, त्या बदलायच्या होत्या, त्या बदलून आम्हाला 6 वाजता मिळाला। त्याच्यामुळं तो स्टे आमचा इथे मदुराईला शिफ्ट झाला आणि आजचा म्हैसूरला होता, तो आम्ही उटीला शिफ्ट केलेला आहे। काही बरेच जण म्हणतात उटी थ्रू जागा, तर आवरलेला आहे, वेळ झालेला आहे, 6 वाजता निघायचं होतं, 7:30 वाजत आलेत, 1.5 तास उशिरा झालेला आहे। त्यामुळे सगळेजण मागं लागले, त्यामुळे मी गाडीवरती तुम्हाला बाकीचं हॉटेलविषयी आणि काल रात्री मी काय केलं ते सांगेन। सकाळी 6 वाजता निघायचं होतं, पण 7:45 झाले, कारण झोप एवढी गाढ लागली होती ना, पूर्ण 10 दिवसाचा थकवा निघून गेला। रूम भले चांगल्या नव्हत्या, कारण जे 9 दिवस जेवढा आम्ही रूमला एन्जॉय केला त्या मानानं खूपच कमी क्वालिटीची रूम होती। एक प्रकारचा स्मेल येत होता, व्हेंटिलेशन प्रॉपर नव्हतं, AC प्रॉपर नव्हता, पाणी गरम नव्हतं, त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला, पण झोप मात्र छान लागली। आम्ही आता मदुराईच्या मीनाक्षी टेम्पल जवळच राहिलो होतो, त्याच्यामुळं ते मार्केट एरिया असल्यामुळं जरा गर्दीचं ठिकाण होतं। काल आम्ही लवकर पोचलो होतो, पण गाडी वर्कशॉपला सोडून आल्यानंतर रूमवरती 1 तासभर रेस्ट करायचं आणि मग मंदिराला जायचं ठरलं होतं, पण जोपर्यंत वर्कशॉपमध्ये फोन येत नाही तोपर्यंत आम्ही झोपलोच होतो, म्हणजे 6 वाजले। त्याच्यानंतर आवरून आम्ही मंदिर बघण्यासाठी गेलो, पण एवढी गर्दी तुफान होती, अरे बापरे, आम्हाला साधारणतः नाही म्हटलं तर 11 वाजणार होते यायला। त्याच्यामुळं आम्ही बाहेरूनच मुखदर्शन घेतलं आणि बाहेर पडलो। मंदिर खूप मोठं आहे, जसं आपण चिदंबरम, रामेश्वरम मंदिर बघितली त्याहीपेक्षा मोठं होतं। मंदिराची बांधकाम ते सेम चिदंबरम मंदिर किंवा रामेश्वरम मंदिर आपण बघितलं तशा प्रकारेच होतं। आणि नेहमीप्रमाणे मोबाईल अलाउड नव्हता, कोणतीच वस्तू अलाउड नव्हती, पॉवर बँकसुद्धा न्यायला अलाउड नव्हती। त्याच्यामुळं रात्रीच्या वेळेला काही शूटिंग करता आलंच नाही। तिकडून आलो आणि रात्री मला वाटतं महेश मेश म्हणून इथलं प्रसिद्ध हॉटेल आहे, तिथे आम्ही मस्तपैकी चेट्टीनाड टाईपमध्ये जेवलो, खूप छान जेवण। आता थोड्या वेळासाठी किंवा थोड्या अंतरासाठी सूरज लीड करतोय आणि मी स्वीपला आहे, कारण त्याला थोडा रस्ता माहिती आहे, त्याच्यामुळे तो लीड करतोय। थँक्यू। बहुतेक माझ्या बॅगचे स्ट्रॅप्स ओपन आहेत, इकडे सावलीमध्ये बघितल्यानंतर दिसत आहे कुठले ते स्ट्रॅप ओपन आहे, लोंबकळा लागलेलं आहे। थोडंसं पुढे गेलो की थांबून मग बांधतो, कारण ते बहुतेक बाहेरच्या बाजूचे आहे, त्यामुळे काय हे दिसते का। पेट्रोल टाकून एक अर्ध्या तासामध्ये आम्ही सिटीच्या बाहेर हायवेला टच होतो आहे। इथून पुढे जाऊन यू टर्न घ्यायचं आहे, म्हणजे आमचं लोकेशन मंदिर आणि हे सगळं बाहेरच्या बाहेर आहे, त्याच्यामुळं जायला आत आणि यायला बाहेर काहीच प्रॉब्लेम नाही, लगेच येता तुम्ही। पण सिटी मोठी आहे, तर पुढे कधी आलात तर शक्यतो करून तुम्ही मंदिराच्या शेजारी रूम घेऊ नका, कारण मार्केट जवळ असल्यामुळं खूप गर्दी असते। थोडं 1 किलोमीटर 2 किलोमीटर बाहेर घेतला तर डेव्हलपिंग एरिया आहे, नवीन सिटी आहे, त्यामुळे तिकडे जर घेतला स्टे छान होईल। पुन्हा लीडवरती यश आला, स्वीपला मी आहे, आणि आम्हाला ॲक्च्युली 1 तासाचा जो गॅप आहे तो भरून काढायचा आहे, पण रस्ता खाली असेल तरच, अदरवाईज आहे त्या वेगाने आम्ही जाणार आहोत। जास्त काय मोठी ॲक्टिव्हिटी करत बसणार नाही आहे, कारण उटीमध्ये पण जाणार आहोत, ते फक्त आम्ही कोडाईकनालचा घाट जो आहे तो आम्हाला करायचा आहे, आणि त्याच्यानंतर खाली बंदीपूरचं जंगल। आज वारं खूप कमी आहे, त्यामुळं गाडी चालवायला मजा येते, कारण विंड ब्लास्ट एवढा होता की आम्हाला 70-80चं स्पीड पण जास्त वाटत होतं।
गाडी कंट्रोल करण्यामध्येच आमचं निम्मी एनर्जी गेली येईपर्यंत. पण आज वारं काहीच नाही आहे, अगदी इझिली आम्ही बाईक चालवतो आहे. त्यामुळे मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस कमी आहे. काल खूप स्ट्रेस होता, कारण गाडी कंट्रोल करायची होती, पोचायचं पण होतं. भरपूर स्ट्रेस झाला काल. त्याच्यामुळे बहुतेक काल दुपारी आणि रात्री आम्हाला गरगरीत झोप लागली. गेले 5 ते 6 दिवस 200 किलोमीटर किंवा 150च्या ऑलमोस्ट झाले की माझा उजवा खांदा दुखायला लागायचा मानेजवळ. कदाचित मी असा बसत होतो ना, 2 मिनिट, कदाचित माझी पोझिशन अशी होते, त्यामुळं हात जो स्ट्रेट ताण येत असेल असा माझा अंदाज आहे. त्याच्यामुळे थोडी पोझिशन चेंज केलेली आहे मी माझी, म्हणजे असं पाठीमागे न बसता जरा असं पुढे वाकून बसतो आहे. त्याच्यामुळं हात जो आहे तो इथे रेस्ट होतो आहे. त्यानंतर बघू आज कसं होतं आहे. जर इफेक्ट पडला तर थोडीशी पोझिशनच मला चेंज करावी लागेल. बाकी विंड ब्लास्ट अजिबात नाही आहे कालच्यापेक्षा, त्यामुळं बऱ्यापैकी आम्ही स्पीडमध्ये आहोत आणि थोडी गर्दी आहे, पण ओके, सेफमध्ये चाललो आहे. तर 142 किलोमीटर इथून आहे. कालचा स्टे आमचा ॲक्च्युली कोईमतूरमध्ये व्हायचा होता, पण बोलल्याप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे, प्लस पेटा बदलायच्या होत्या, त्यामुळं मदुराईचा स्टे झाला. आणि आजचा म्हैसूर होता तो आम्ही शिफ्ट केला उटीला. आमचे को रायडर्स जे होते ते बहुतेक 4 जण आज संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये पोहोचत आहेत. रस्ता छान आहे तसा, मध्ये आधीच थोडासा छोटा पॅच कुठंतरी खराब असतो, लहान होतो, नाहीतर खड्डे असतात. बाकी डबल लेन आहे, छान आहे. फक्त टायमिंग हे जे आम्ही बाहेर पडलो त्या टायमिंगला आता स्कूलचे बसेस आणि स्कूलची मुलं बाहेर पडत आहेत, त्यामुळे थोडं गावामध्ये आले की आम्हाला जरा जपून चालवावं लागतं, कारण रोड क्रॉस करत असतात. आम्ही एक 70 किलोमीटर आलो आहे मदुराईपासून आणि हॉटेल अपूर्वा ए नाश्त्यासाठी थांबतो आहे, कारण रात्री हलकंच खाल्लं होतं. पुन्हा एकदा 4 चटण्या, हे काय सांबार आहे, हे लाल चटणी, या 2 चटण्या आहेत. अपूर्वाला आम्ही नाश्ता केलेला आहे. साऊथ इंडियन नाश्ता होता, पण बेस्ट नाश्ता होता. आज पोट भरून खाल्लेलं आहे. आता पुढचं नियोजन असं वाटतं की झोप येणार आहे जोरात. किन टाइम झाले रे आपण नाश्ताला थांबल्यानंतर थोडंसं फुटेज चेक केले कालचे सगळे फुटेज म्यूटमध्ये आलेले आहेत, कारण जे ॲडॅप्टर कनेक्टर होता तो निघालेला होता, लूज होता. त्यामुळे कालच्या व्हिडिओना काहीच आवाज नाही आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ अपलोड करताना कदाचित मला, म्हणजे करताना म्हणण्यापेक्षा केला असेल, व्हॉइस ओव्हर देऊन केलेला असणार आहे, कारण तो कालचा आहे म्हटल्यावर मला तो व्हिडिओ आधी अपलोड करायला लागणार. एक 3ऱ्या दिवसापासून थोडासा मेमरी कार्ड गोप्रोला प्रॉब्लेम यायला लागलेला आहे की मेमरी कार्ड करप्ट झाल्यासारखं होतं. म्हणजे गोप्रोमध्ये मी चेक केले तर 14-15 व्हिडिओ असतात, आणि ज्यावेळेला मी ट्रान्सफर करतो किंवा त्यावेळेला घ्यायच्या वेळेला ते 8 नाही तर 9 मधले 3-4 व्हिडिओ गायबच होतात. त्याच्यामुळे बरेचसे व्हिडिओ डिलीट झालेले आहेत, त्यामुळं व्हिडिओ माझा सिंक होत नाही आहे. भूक लागलेली आणि नाश्ता चांगला होता, त्यामुळे एवढं पोट भरून खाल्ले की पोटात काहीच जागा नाही, आणि त्याच्यामुळे जरा अशी सुस्ती यायची सिच्युएशन झालेली आहे.
गर्दीत जर वाटलं तर पुढे थांबणार, पण झोप येईल असं वाटत नाही, कारण इथून पुढे सगळा सिंगल रस्ता आणि घाट सेक्शन आहे. तर आली तर थांबणार नक्कीच. आणि काल ॲक्च्युली मी ह्याच्यामध्ये 2 मोड आहेत, परफॉर्मन्स मोड आणि इको मोड. काल ज्यावेळेला पेट्रोल मी फिलअप केलं शेवटचं, त्यावेळेला इको मोडवरती टाकलं होतं आणि तसंच मदुराईला बसलो होतो. मदुराईच्या बाहेर पडल्यानंतर कारण पुन्हा पेट्रोल टाका आणि ॲव्हरेज काढलं तर इको मोडवरती मला काय 24चा ॲव्हरेज पडलेला आहे. आणि याच्या अगोदर मदुराईच्या अलीकडे पेट्रोल भरताना 30चं ॲव्हरेज पडलं होतं. इको मोडवरती ॲक्च्युली ॲव्हरेज जास्त द्यायला पाहिजे, पण मे बी इको मोडवरती काल मी गाडी स्पीडनं पळवली, बहुतेक त्याच्यामुळं कदाचित असणार असं वाटतं आहे. आता 8 घाट सेक्शन आहे, स्पीड कमी आहे, लिमिटमध्ये राहणार आहे, त्याच्यामुळं आज इको मोडला किती देते बघूया. मला वाटतं हिमालयन 450साठी एक 7वा गिअर पण द्यायला पाहिजे, कारण 6व्या गिअरवरती जर 110च्या आसपास जर पोहोचलो, गाडी जशी आकसते तशा टाईपमध्ये थोडंसं लोड आल्यासारखं वाटतं, पण त्यामुळे भीती वाटते अरे काय चाललं आहे. पण ते ॲक्च्युली नॅचरल आहे, पण थोडं 7वा गिअर द्यायला लागतो का काय असं वाटतंय. 137 किलोमीटर राहिलेलं आहे आणि 137 किलोमीटरसाठी आम्हाला 3.5 तास दाखवत आहे. म्हणजे सिंगल रस्ता असणार आहे, म्हणजे असा रस्ता. स्पीड ब्रेकर मात्र भरपूर आहेत, भयानक स्पीड ब्रेकर आहेत. त्याच्यामुळे एक गोष्ट आहे की झोप लागत नाही आहे. धर्मपुरममध्ये आम्ही आलो आता. आदित्य, डुकाटीला तू मस्तपैकी कोंबडं काप, कारण विषय असा आहे की होय नजर लागलं तुझ्या गाडीला. ज्यावेळेला आम्ही पॉंडिचेरीमध्ये पोचलो त्यावेळेला एक पेट्रोल पंपावरनं एक व्यक्ती येऊन त्याच्या गाडीला ठोकला. आणि आज इन्सिडेंट झाला म्हणजे जेव्हा पार्किंगमधून बाहेर पडला आणि गाडी पडल्यानंतर त्याचा राईट साईडचा आरसा फुटला. कारण हां, तो कसा पडला त्याला पण माहीत नाही आहे, कारण जिथे जर थांबेल तिथे आमच्या गाडीला काही किंमत नाही आहे, त्याच्या गाडीला सर्वजण बघतायत, त्यामुळं त्या गाडीला बहुतेक नजर लागलेली आहे. पडण्याचे चान्सेस प्रचंड. एक तर टर्नच्या अगोदर काय करायचं ते कमी जास्त, टर्नच्या नंतर. उटी 49 आणि कुन्नूर 32 किलोमीटर. थोडं ट्रॅफिक चालू झालेलं आहे, पण वातावरण खरोखर प्रसन्न आहे. जरी टेम्परेचर 37 असलं तरी जाणवत नाही आहे, अगदी फ्रेश झालो आहे. मी वाटेत थोडा चहा घेतल्यामुळे आणि जास्तच फ्रेश झालो. नाही तर नाश्ता एवढा हेवी केला होता की डुलकी लागण्याची शक्यता होती, त्यामुळे मस्तपैकी एक 20 मिनटाचा ब्रेक घेतला आहे. आम्ही समोर डोंगर दिसायला लागलेले आहेत, म्हणजे उटी जवळ आलेले आहे. डोंगर दिसाले. कल्लार काहीतरी आहे. हो, एअरपिन बँड. पुन्हा कोली हिलचं थ्रिल चालू झालेलं आहे. सेम एअरपिन बेंड्स आहेत इथे पण काही ठिकाणी.
आत्तापर्यंत एक 3 तर लागलीत मला, पुढे बघू. पण बारीक वाळू आहे त्यामुळे गाडी स्लोच घेतली. आज ट्रॅफिक भरपूर आहे कारण गाड्या काय पास होतच नाही आहे मध्ये मध्येच. भावा बघ बघ, माझ्यासाठी हिमालयन 450 नवीनच आहे, त्याच्यामुळं कॉर्नरिंग अजून एवढं कॉन्फिडन्सली बसत नाही माझ्याकडून. बट आय एम ट्राईंग, कारण ही गाडी स्टॉल होते सेकंड गिअरवरती, त्याच्यामुळं ती जजमेंट अजून आलेली नाही आहे. कोहली हिल्सपेक्षा या घाटाचा एअरपिन बेंड्स जबरदस्त आहेत. कमी आहेत पण अगदी असं म्हणजे शार्प पण आहे आणि मोठे आहेत. अजून 23 किलोमीटर राहिलेला आणि 56 मिनटं दाखवते. आता 2:54वरनं 3:57 अराविन टाईम गेलेला आहे आणि आता वाजलेत 2:27. फोटो काढण्यामध्ये, व्हिडिओ ड्रोन शॉट घेण्यामध्येच आमचा जवळजवळ अर्धा पाऊण तास केला, कारण सुरुवातीचे ड्रोन शॉट घेतले ते रेकॉर्डच झाले नाहीत. त्याच्यामुळे पुन्हा घेतले पण तोपर्यंत त्याची बॅटरी डाऊन झाली, त्यामुळे थोडे शॉट घेतले पण त्याच्यातच आमचा अर्धा पाऊण तास आरामात जातो. यस, चहाचे मळे पहिल्यांदा बघितले मी. चालू झालेला आहे चहाचे मळे. ओ माय गॉड, आत्तापर्यंत फक्त रील्समध्ये बघत होतो, फोटोमध्ये बघितले होते, आज प्रत्यक्षात बघितले. बायको आणणार आहे मला, कारण बायकोला उटीला नेतो म्हणून सांगितलं होतं आणि आम्ही दोघेच जायचं ठरलं होतं. पण नशिबाने मला आणलेलं आहे पहिल्यांदा आणि हे आमच्या लिस्टमध्ये नव्हतं. कोइंबतूर तर डायरेक्ट आम्ही बंदीपूरला जाणार होतो. अचानक हा प्लॅन झाला आणि हे तिला अजून माहीत नाही आहे आणि त्याच्याहून जास्त नाराज होणार ती माझी पोरगी. बरेच दिवस झालं ती मला म्हणत होती जाऊया जाऊया जाऊया. मी बरेच दिवस ते टोलवत होतो. दोघांनाही सॉरी. तुम्हाला माझ्या मी कॅमेऱ्यातून दाखवतो. यस, हे चहाचे मळे. ड्रोनची बॅटरी डाऊन झालेला आहे त्यामुळं एरियल शॉट तर काही घेऊ शकत नाही. नो चान्स. केवढे आहेत, पूर्ण डोंगर चहाचे मळे. आता मी एकटाच आहे. लीड कुठे गायब आहे, मधली गायब आहेत, मी स्वीप आहे. तर नेमकं कुठे भेटायचं काय माहीत नाही, कारण इथून 14 किलोमीटर आहे. एक 10 मिनटं वाट बघून परत मी पुढं स्लोली चाललो आहे. जर मागे राहिली असतील तर येथील लाईव्ह लोकेशन आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही आहे.
नेटवर्क पण आहे. त्यामुळं त्यांनी पण फोन केला नाही आहे. कदाचित ते लाईव्ह लोकेशन टाकून येत पण असतील. त्याच्यामुळं जरासं बाहेर पडून पुढं कुठेतरी थांबतो. ट्रॅफिक फुल आहे, त्यामुळे उगाच ट्रॅफिकमध्ये थांबायला नको. खतरनाक व्ह्यू आहे आणि क्लायमेट तर जबरदस्त आहे. 30वर आलेला आहे. खाली होतं त्यावेळेला 34वर होतो, 30वर आलो आहे आणि असली थंड जाणवायला आले. अजून वरती 6 किलोमीटर जायचं आहे. आम्ही आज हॉस्टेल हॉस्टेल हॉटेल म्हणून आहे ते बुक केलेलं आहे, जे हॉस्टेल टाईप असतं. एक 10 जणांचं काय ते डोम आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 6 जणांचं बुकिंग केलेलं आहे. मे बी जर 4 जर बुक झाले तर ते 4 जर आमच्यामध्ये ॲड होतील. एक काहीतरी नवीन एक्सपिरियन्स घेऊया म्हणून केलेलं आहे. आता नेमकं काय आहे ते तिथे गेल्यानंतरच कळणार, कारण माझा पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे. मी कधी असं हॉस्टेल टाईपमध्ये राहिलो नाही आहे, त्यामुळे बघू. मस्त की आता रूमच्या अलीकडे आम्ही जेवण करण्यासाठी थांबलोय हॉटेल ग्रँड फॉर्च्यूनमध्ये. ब्रिटिशच्या हॉटेलमध्ये आम्ही आलो होतो आज आणि मस्तपैकी इथे बिर्याणी खाल्लेली आहे, मटन बिर्याणी. आणि आता चाललोय हॉस्टेलवरती. होय काय? फोन केला नाही आज मी. हे हो, सॉरी मला वाटलं मी सकाळी बोललोय तुझ्याशी म्हणून मी हे केलं नाही आहे. हो, आता 10 जणांचा डोम बुक केला, त्यात आम्ही 6 जण आहे. आता बाकीचे 4 झालेत का नाही माहीत नाही बुक. जर बुक झाले तर कोण पण असू शकतं. हॉस्टेलमध्ये मी आलेलं आहे, सगळं साहित्य ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी बेडवरती बसलो आहे व्हिडिओ एडिटिंग करत. कारण कसं झालेलं आहे, व्हिडिओ तर एडिटिंग झालेत पण मला अपलोड करायला वेळ मिळत नाही आहे. कारण मी बहुतेक 4 एपिसोड व्हिडिओ अपलोड केले, आता 5वा मी एडिट करतो आहेच. पहिला डाउनलोड करून घेतो आणि मग त्याच्यानंतर एडिट. आणि हे हॉस्टेलमध्ये आमचा हा डोम आहे, त्याच्यामध्ये 10 रूम्स आहेत. 6 आम्ही आणि 4 परदेशी पाहुणे आहेत. एक फिमेल आणि 3 जेंट्स आहेत आणि दोन्ही वेगवेगळ्या देशातून आहेत. त्यांच्याशी काही अजून बोलणं झालेलं नाही आहे, कारण मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला ती एकच होता. पण आम्ही जेव्हा आवरत होतो, फ्रेश होत होतो, तोपर्यंत ते बाहेर गेले. जर नंतर पॉसिबल झालंच त्यांच्याशी ओळख झाली तर मी व्हिडिओ अपलोड करीनच. पण हॉस्टेलमध्ये असं आहे की हॉस्टेल टाईप असतं, ज्याच्यामध्ये बंक बेड्स असतात आणि कोणीही असू शकतं तुम्हाला तुमच्याबरोबर. मेल फिमेल कोणीही असू शकतं, कुठलेही असू शकतात. ठीक आहे, चांगली कन्सेप्ट आहे. कारण मी बरेचशा यूट्यूबवरती बघितले होते की कम्युनिकेशन वाढतं, दोन्ही वेगवेगळ्या देशांची मतांची देवाणघेवाण होते. ह्या 10 दिवसामध्ये आत्ताची जी आमची रूम आहे ती विदाऊट AC आहे आणि विदाऊट AC घ्यायची गरज नाही, कारण विदाऊट AC पण इकडं टेम्परेचर रूम टेम्परेचर मला वाटतं 16, 17, 15च्या आसपास आहे. खूप प्लीजंट वातावरण आहे. एल्डरला निघालो त्याच्या वेळेला मी जॅकेट घेतलं होतं कारण थंडी असणार म्हणून. पण अशी अवस्था झाली होती की जवळजवळ 10 दिवस आम्ही फुल ACमध्ये थांबायची वेळ आली, कारण थंडी काही नव्हतीच. त्यामुळे कालपर्यंत वाटत होतं की बाबा मी हे जॅकेट आणून चूक केली, उगस ओझं. पण आज कोईमत्तूरचा प्लॅन कॅन्सल करून उटीला आलो आम्ही. आणि आज खरोखर असं वाटायला अजून 2 जॅकेट आणायला पाहिजे होती, कारण पटणार नाही तुम्हाला. 6:30 वाजलेत. इकडचं टेम्परेचर आता हाय टेम्परेचर आता साधारण या टॉकिंग टू जस्ट कॅमेरा या नो प्रॉब्लेम. टेम्परेचर आहे 17, होऊ शकता.
बेकार अवस्था झालेली आहे. पण एन्जॉय पण चालू आहे फुल, बरं वाटतंय, प्लेझंट आहे. आपल्यावर पण आहे अभिषेक. तो आय थिंक मुंबईवरून निघाला आहे, गोवा आणि करून आता इकडं उटीमध्ये आलेला आहे आणि उद्या तो कन्याकुमारीसाठी जाणार आहे आणि सोलो राईड करतो. यस, हाय, सोलो राईड करतोय बाय कन्याकुमारीचे ते त्रिवेंद्रम. ओके, कन्याकुमारीवरून त्रिवेंद्रममध्ये जाणार आहे तो पण सोलो आलेला आहे, इथंच आहे, खालच्या डोममध्ये त्याने रूम घेतलेली आहे.